आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत सर्वव्यापी संगणक याविषयी डॉक्टर पद्मजा जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आपलं रोजचं जगणं सोपं करणारं विज्ञान हे मानवासाठी वरदान ठरलंय. वेळ, पैसा, श्रम याची बचत करणारा संगणक तर आता आपल्या मोबाईलमध्ये सामावला गेलाय. जणू आपलं 6वं इंद्रिय झालंय. त्याचा स्वीकार आणि वापर वाढलाय. परंतु आजही काही मंडळी अशी आहेत जी म्हणतात, हे यंत्रतंत्र काही मला जमायचं नाही. मला सांगा, तुम्ही या गटात नाही ना? अर्थात या गटात असलात आणि नसलात तरीही संगणक हा सर्वव्यापी आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तो आपल्याबरोबर आहेच. त्याचं हेच वैशिष्ट्य उलगडण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे सीडॅकच्या वरिष्ठ निदेशक डॉक्टर पद्मजा जोशी यांना. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर पद्मजा जोशी ह्या गेली 31 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्तरावरती आधुनिक तंत्रज्ञान प्रकल्प विकसित करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. PhD आणि पोस्टडॉकच्या विद्यार्थ्यांना त्या गाईडही करतात. तर आज आम्हाला तुमच्याकडून कम्प्युटर लिटरसी, संगणक साक्षरता म्हणजे काय हे समजून घ्यायला आवडेल. आणि हा सर्वव्यापी कसा आहे संगणक तेही अर्थातच आपल्या गप्पातून येईल. नक्कीच. तर कम्प्युटर लिटरसी, संगणक साक्षरता म्हणजे नेमकं काय? संगणक साक्षरता म्हणून बघायला गेलं तर पूर्वी बघायचं तर कम्प्युटर आपल्याला चालवता आला पाहिजे, म्हणजे ऑन करायचा आणि मग नंतर बऱ्याचदा सांगितलं जायचं की तुला ऑफिस वापरता येतं का, हे वापरता येतं का, ह्याच्यामध्ये पत्र तयार करता येतात का, हे म्हणजे संगणकाचा वापर किंवा साक्षरता असं पूर्वी समजलं जायचं. हळूहळू लोकांना प्रोग्रॅमिंगची आवड लागली आणि मग असं वाटायला लागलं की तुम्हाला प्रोग्रॅमिंग येतं म्हणजे तुम्हाला संगणक समजायला लागला. खरं तर आता त्याची व्याख्या थोडीशी बदलली असं मला वाटतं, कारण आता हा संगणक काही ठराविक लोकांसाठी मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या हातात आलाय. सगळेच जण मोबाईल वापरतात आणि मोबाईल हा जो आज आपण म्हणतो ते एक छोटंसं संगणकाचं रूप आहे. तर त्यामुळे मोबाईलचा जर तुम्हाला वापर करता येतो तर तुम्हाला संगणकाचा वापर करता येतो असं मी आज म्हणेन. पण पूर्वीसारखं एखाद्या गोष्टीचा वापर करता येणं आता पुरेसं नाहीये. आता आपल्याला त्याच्याबद्दल थोडंसं जास्तीचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा सुरक्षित वापर कसा करता येईल हे जर आपल्याला कळायला लागलं तर आपल्याला नक्कीच साक्षर म्हणता येईल संगणकाच्या क्षेत्रामध्ये असं मला वाटतं. मला वाटतं साक्षरता आणि सुशिक्षितपणा अगदीच यातला जो फरक आहे तसं संगणकाच्या बाबतीत होण्याची गरज आहे असं म्हणता येईल. तर हा कम्प्युटर अगदी सामान्य माणसाला कशा प्रकारे उपयोगी आहे? आता कम्प्युटर ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला पूर्वी कुठेतरी सायबर कॅफेमध्ये वगैरे जाऊन त्याचा वापर करायला लागायचा. मला इंटरनेटवरतून मेल बघायची आहे तरी आपण सायबर कॅफेत जात होतो. आता आपलं सगळं ह्या मोबाईलवरती सहजतेने उपलब्ध आपल्याला होतं. म्हणजे त्यानंतर आपल्या घरात आले संगणक किंवा ऑफिसमध्ये डेस्कटॉप आहे, म्हणजे मोबाईलमध्ये. आता ते आपल्या आयुष्यातला किंवा रादर आपल्या शरीराचा एक भाग झालाय असं म्हटलं तरी अगदी चुकीचं नाही. तर त्यामुळे त्याचा जर वापर बघायला गेलं तर नॉर्मल आपल्या आयुष्यामध्ये आपण व्हॉट्सॲप किंवा तत्सम एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी तर त्याचा वापर करतोच, वेळ पाहण्यासाठी त्याचा वापर करतो. सगळ्यात जास्त वापर जर त्याचा काही होत असेल तर तो म्हणजे फोटो काढण्यासाठी. तर सगळ्यांचे सेल्फीज किंवा अदर फोटो वगैरे आपल्याला ह्या संगणकावर वापरले जातात. तर एक ते आहे. दुसरं असा विचार करा की पूर्वी भाजी आणायची म्हणजे भाजीवाली तिथे असली पाहिजे, मी तिथे जाऊन भाजी घेऊन येणार. आता तसं होत नाही. आता सगळं काही त्या संगणकामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही योग्य ते ॲप वापरा, तुम्हाला हवं ते ऑर्डर करा. मग ते खाणं असो, किराणा माल असो, कपडे असोत, भाजी असो, काहीही असो. आज अगदी दूधसुद्धा आपल्याला संगणकाच्या म्हणजे या मोबाईलच्या माध्यमामधनं उपलब्ध झालं आहे. तर त्यामुळे आता हे मोबाईल आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनलेले आहेत. ही झाली सामान्य माणसाची कथा. म्हणजे जिथे आपण आता इलेक्ट्रिसिटी बिल भरतो, आपले गॅस नोंदवतो किंवा कित्येक सगळी पेमेंट्स हे जे म्हणतो आपण वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करून आज करतो. बरोबर. पण आता एखादा इंजिनियर आहे तर त्याच्यासाठी प्रोग्रॅमिंग करायचे किंवा अलीकडे आपण बऱ्याचदा ऐकतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय. पण त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण बुद्धिमत्ता बनवणारे कोणीतरी शास्त्रज्ञ आहेत किंवा इंजिनियर्स आहेत. तर ते त्याचा वापर प्रोग्रॅमिंगसाठी करणार असतात किंवा अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी करणार असतात. आता अलीकडे आपण बघतो की गाड्या आहेत त्या स्वयंचलित होत चालल्या आहेत.
तिथे कित्येकदा तुम्हाला स्वतःला गाडी शिकायची गरज नाही, म्हणजे मागे तुम्ही धडकणार नाही यासाठी पण तुम्हाला योग्य वेळेला माहिती सांगितली जाते. हे सुद्धा त्याचा वापर आहे, कारण त्याच्यामध्ये पण गाड्यांमध्ये आता छोट्या प्रमाणातला संगणकच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आज आपण बघतो आपल्याला उद्या पाऊस असणार आहे का ऊन, थंडी किती पडणार आहे, इथलं टेम्परेचर किती आहे, ही सगळी माहिती जी मिळते आहे त्या सगळ्या हवामान शास्त्रज्ञांना सुद्धा या संगणकाच्या माध्यमामधनं वेगवेगळे अल्गोरिदम्स तयार करून ही माहिती प्रसारित करता येते. नुसतं एवढंच नाही तर अलीकडे ऑपरेशन करायला गेलो तर बहुतेक सगळ्या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पण बोर्ड्स दिसतात की गुडघ्याची शस्त्रक्रिया रोबोटिक माध्यमातनं करून मिळेल, आणि असं बहुतेक सगळ्या ठिकाणी. आता हे रोबोट्स आहेत काय, तेही एक संगणकाचं प्रारूप आहे. बरोबर. तर त्यामुळे बघायला गेलं तर प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला अलीकडे संगणकाचा उपयोग होतो आहे किंवा त्या माध्यमाचा एक मदत मिळते आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने हा मोबाईल किंवा संगणक हा खरोखरच सर्वव्यापी झालेला आहे. आपल्या दैनंदिन सोयीसुविधा ज्या आपण वापरतो तर त्याच्यासाठी काही पेमेंट्स करणं असेल, त्याचं बिल भरण्यासाठी रांग लावणं, खरंय, प्रकार आता टळलेला आहे. म्हणजे खरं तर कितीतरी सोय झाली आहे ना आपली. अगदी. अशी जसं म्हटलं की भाजीपाला आणायला जायला आता मला बाहेर नाही जायला लागत, आणि कुठेतरी एकीकडे आपण म्हणतो तिथे लोकांना की अरे त्यापेक्षा चालत गेला असतंस तर जरा निदान तुझी तब्येत ठीक राहिली असती. एकीकडे हे, पण दुसरीकडे असाही विचार करा की मध्ये कोविडचा काळ होता, त्यावेळेला नवीन औषध आपल्याला तयार करायचं होतं. हे जी औषधं तयार झाली किंवा कोविडची जी लस तयार झाली त्याच्यामध्ये संगणकाचा खूप मोठा वाटा होता, कारण पूर्वीचे ज्या लसी तयार होतात त्याचा माध्यमाचा वापर करून आम्ही अलीकडे त्याला म्हणतो की औषधांचं जे नवीन तयार करणं असतं त्याच्यामध्ये AI चा वापर केला जातो, आणि त्यामुळे खूप पटकन अशा प्रकारच्या लसी किंवा औषधं तयार केली जाऊ शकतात. तर हे शक्य झालंय ते संगणकामुळेच आहे. म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीची औषधं आपण त्या काळात उपलब्ध करून देऊ शकलो, त्यामध्ये संगणकाचा मोठा वाटा आहे. खरं, किंवा म्हणजे एखाद्या प्रयोगशाळेमध्ये मी जर हे करायला गेले तर मला कदाचित अनेक महिने त्याच्यावरती काम करायला लागलं असतं. किंवा आता छोटी छोटी अगदी आपल्या एकमेकांच्या आयुष्यामधलं बघायचं, आपली मुलं ज्या वेळेला शाळेत जातात त्यावेळेला त्यांना कुठेतरी रसायनशास्त्राचे असतील किंवा जैविक शास्त्राचे असतील प्रयोग करायला लागतात, आणि ते बऱ्याचदा शाळेच्या कार्यक्रमामध्ये कधीतरी एकदा किंवा दोनदा केले जातात, त्यामुळे ते विसरून जातात. पण अलीकडे हे सगळे ऑनलाईन अवेलेबल आहेत, आणि त्याच्यामुळे त्या व्हर्च्युअल माध्यमामधून मुलं आपली आपली तयारी परत परत करू शकतात. पुन्हा पुन्हा बघता येतं ते आणि करता येतं. आणि करूनही बघता येतं की अरे अच्छा हे असं लाल झालं होतं का पिवळं झालं होतं, हे प्रत्यक्ष अनुभवता येतं. किंवा आता काही पायलट्स आहेत, तर प्रत्येक वेळेला विचित्र सिच्युएशन, म्हणजे त्यावेळेला माझं इंजिन फेल झालं तर मी पायलटला असं ट्रेनिंग कसं देणार की इंजिन फेल झालंय आता तू पाण्यामध्ये लँड कर. त्यासाठी आपल्याला कुठलं तरी वेगळं माध्यम अवलंबायला पाहिजे, आणि त्यासाठी सिम्युलेटर्स वापरले जातात. म्हणजे तशा प्रकारचं वातावरण तयार केलं जातं की म्हणजे तुमच्या इंजिन मधली ही मीटर्स बंद पडली आहेत, इंजिन बंद पडलं आहे, आणि तुम्हाला समोर नदी आहे, समुद्र आहे, आता तुमचं जर क्रॅश लँडिंग करायचं झालं तर तुम्ही कसं कराल याची प्रॅक्टिस करायला त्यांना खरं विमान धडकवायला लागत नाही, तर ते सिम्युलेटर वरतून करून घेतात. तर म्हणून संगणक हा त्या दृष्टीने उपयोगी आहे सर्वव्यापी म्हणताना. बरोबर. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्वच क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर आता वाढलेला आहे. खूप मोठ्या माहितीचा खजिना आता सगळ्यांसाठी खुला झालाय, पण ॲनालिसिस करणं, विश्लेषण करणं यामध्ये सुद्धा संगणकाची मदत होते. ती कशा प्रकारे? आपण ना सध्या AI ह्याबद्दल खूप ऐकतो, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे, तर तुम्हाला खूप सगळी माहिती दिली जाते, त्याच्यातनं तुम्हाला स्वतःचं बुद्धिमत्ता वाढवायची आहे. मी खरं तर आता AI आणि हे एकत्र घ्यायचा प्रयत्न करते, कारण ज्यावेळेला आपण म्हणतो की ही खूप सगळी माहिती आपल्याला उपलब्ध झाली, म्हणजे ज्यावेळेला आपण सर्च करतो कुठल्या तरी ब्राउझरवरती जाऊन की मला आकाशवाणीचे कुठले प्रोग्राम्स आत्ता आहेत हे पाहायचं आहेत, मला एका ठराविक ठिकाणी जायची किंवा ते लक्षात ठेवायची गरज पडत नाही, तर तिथे जो मोठा खजिना आहे त्याच्यामधनं तो ब्राउझर एक सर्च इंजिन
चालवतो हा. आणि त्याच्यातनं बरोबर तो आकाशवाणीचा कुठला प्रोग्राम किती वाजता आहे, तो कोण सादर करणार आहे, तिथे किती फ्रिक्वेन्सीला तुम्हाला ऍडजस्ट करायचंय, ही सगळी माहिती आणून देतो. हा. तर ह्या ठिकाणी काहीतरी अनालिसिस झालं. बरोबर. दुसरं कसं होतं, आता आपल्याला माहितीये की पूर्वीपेक्षा अलीकडे आपले हवामानाचे अंदाज जास्त बरोबर येतात. आता या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी असे इलेक्ट्रोड्स लावलेले असतात ज्याच्याकडनं आपल्याला तिथल्या माहिती मिळते, म्हणजे प्रेशर किती आहे किंवा वारे कसे वाहत आहेत, आणि हे सगळं एकत्र आणलं जातं. ही सगळी माहितीच आहे. त्याचं जर आपण विश्लेषण केलं नाही तर उद्या हवामान कसं असेल हे आपल्याला सांगता नाही येणार. बरोबर. त्यामुळे खूप सगळा डेटा घेऊन त्याचं विश्लेषण करणं आणि मग त्याच्यातनं आपण योग्य तो निष्कर्ष त्याच्यामधनं काढू शकतो. समजा आपण आजारी पडतो, बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये आपल्याकडे डेंग्यू असतो, मलेरिया असतं, चिकनगुनिया, हे सगळे डासांनी होणारे आजार होत असतात आणि आपण पॅथॉलॉजीमध्ये गेल्यानंतर आपल्या भरपूर सगळ्या टेस्ट करायला लागतात. बऱ्याचदा ही गोष्ट नाहीये म्हणून दुसरी असेल, दुसरी नसेल म्हणून तिसरी असेल, असं कधी कधी निष्कर्ष मानवी मनाला काढायला लागतो. पण त्या उलट हाच डेटा आपण जर कम्प्युटरला दिलेला असेल आणि त्याच्यावरती खूप छान असा विश्लेषण करणारा आपण एक अल्गोरिदम रन केला, तर जी गोष्ट आपल्याला निष्कर्षाप्रत यायला कदाचित 8-9 दिवस लागतील, ते कम्प्युटरच्या वापरामुळे, त्या विश्लेषणामुळे आपल्याला कदाचित एका दिवसात कळू शकेल. आणि ते अचूकही असेल, ते अचूक असण्याचे शक्यता जास्त असेल असं मी म्हणेन. प्रत्येक वेळेला अचूक असतील का नाही हे तुम्ही काय डेटा देता आणि योग्य तो अल्गोरिदम त्याच्यावरती लावता की नाही याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे इथे मानवी बुद्धिमत्ता पण हवी. हो, असं होणार नाही की मी काहीही डेटा दिला तरी मला बरोबरच उत्तर येईल. उलट बऱ्याचदा असं असतं की चुकीचा डेटा गेल्यामुळे तुम्हाला चुकीची उत्तरं मिळत असतात. तर त्यामुळे मानवी बुद्धिमत्ता ही तितकीच गरजेची आहे. फक्त त्याचा कालावधी, म्हणजे खरं बघायला गेलं तर संगणकाचा वापर हा मानवाला सपोर्ट म्हणून किंवा मदत म्हणून जास्त केला जाऊ शकतो. पण AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, याचा प्रभाव आता दिवसेंदिवस वाढतोय का? हो, वाढतोय. म्हणजे हे अगदी खरं आहे. पूर्वी आपण एवढे रोबोट्स पाहिले नव्हते, पण आता मी जसं मगाशी म्हटलं की रस्त्याने जाताना जेवढ्या जाहिराती दिसत आहेत त्याच्यामध्ये दिसतं की माझ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करायला मला रोबोनी केलं तर फायदा आहे. किंवा डॉक्टर्सना सुद्धा डोळ्याचं ऑपरेशन करताना तिथे ते अधिक समोर दिसतंय, स्क्रीनवर पाहू शकतात त्या गोष्टी. आणि त्याचा फायदा असा होतो की जी गोष्ट, म्हणजे आता पूर्वी समजा आपल्याला मोतीबिंदू झाला, त्याचं ऑपरेशन केल्यानंतर 3 महिने गॅसच्या जवळ जाऊ नका किंवा खाली वाकू नका, असं तसं होतं. अलीकडे 8 दिवसामध्ये पेशंट्स नॉर्मल असतात किंवा इव्हन पहिल्या दिवसापासून ते मोबाईल वापरू शकतात. असं हे शक्य नव्हतं, जे आता कदाचित या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शक्य झालेलं आहे. तर कुठेतरी AIचा प्रभाव सगळ्याच क्षेत्रांमध्ये वाढतोय. त्याचे चांगले वाईट दोन्ही आहेत प्रकार. कारण मी अलीकडे बघितलं बऱ्याच टीव्हीवरती किंवा वेगवेगळ्या चॅनल्सवरती बातम्या देण्यासाठी सुद्धा AIचा वापर केला जातो. तर कधी कधी मला असं वाटतं की मानवी जी काय माझी स्किल सेट आहे किंवा सर्जनशीलता आहे, तर हे जे आहे हे जास्त चांगलं आहे. तिथे मी कृत्रिम बुद्धिमत्तेचा का वापर करायचा? कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर माझ्यासाठी मला एक मदत म्हणून झाला पाहिजे. माझी जी शारीरिक कामं कमी करायची आहेत, जसं आपली आता घरं मोठी झाली आहेत, पूर्वीसारखी 1 किंवा 2 खोल्या नसतील तर त्याच्यावरती झाडू मारणं अलीकडे आपल्याला जमत नाही. अशा वेळेला एखादा रोबो जो AI बेस्ड आहे तो हे सगळं करत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मला छान चित्र काढता येतं, तर माझ्याऐवजी त्या रोबोनी चित्र काढायचं असेल तर ती काही मजा नाही असं मला वाटतं. म्हणजे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा निबंध लिहायला स्वतः काहीतरी कल्पना करून विचार करून लिहिणं हे वेगळं, आणि तीच माहिती जर वेगवेगळ्या निबंधांची जर का मिळत गेली तर त्याच्यात ते म्हणजे आणि ते निबंध आपण वाचतानाही आपल्याला कळतं की अरे 100 मुलांनी तेच लिहिलंय. पण त्या उलट प्रत्येकाने, मी आता पु ल देशपांड्यांनी त्यावेळेला ChatGPT वापरलं असतं तर असा निबंध लिहावा असं मला वाटतं की इतकीशी त्यांची सर्जनशीलता होती, ज्याच्यातनं इतकी सुंदर गोष्टी घडल्या, त्या घडल्याच नसत्या. त्यामुळे आपल्या मेंदूचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. पण AI हे नक्की मदत करणारं आहे. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं, आता मला गाडी शिकताना मागे धडकेन का नाही हे पटकन अंदाज नाही येत. पण तेच जर मला हे कॅमेरा आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की आता ही मदत घेऊन धडकू नका किंवा आता धडकाल, तर तुम्ही लगेच थांबता. अर्थात हे अगदी AIचं उदाहरण नसलं पण तरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींमध्ये आता आपल्याला AI खूप मदत करतं. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की आता समजा
मला असं कुठेतरी ॲक्सिडेंट झाला वाटेत जाताना, पण माझे सगळे मेडिकल रेकॉर्ड्स जी आहेत ती माझ्या नेहमीच्या डॉक्टरांना माहिती आहेत. त्यांना मला माझी ॲलर्जी आहे किंवा हे ते आहे हे माहिती आहे. ही जर माहिती मी कायम उपलब्ध करून दुसऱ्या हॉस्पिटल्सना पण दिली तर त्या माहितीचा वापर करून मला योग्य उपचार वेळेत मिळू शकतो. नाहीतर कदाचित ज्या हॉस्पिटलमध्ये मी गेले त्यांना कळणार नाही मला या गोष्टींची ॲलर्जी आहे आणि या ठिकाणी मी हिला वेगळं हे औषध देऊन चालणार नाही कारण याचं यांनी लाईफस्पॅन कमी होईल. तर ही जी सूचना मिळणं आहे हे ह्या सगळ्या माहितीच्या शेअरिंगमुळे जास्त चांगल्या पद्धतीने घडू शकतं. तर एआयचे फायदे नक्कीच आहेत, असं नाही की सगळे तोटेच आहेत. कामं आपली कमी करण्यासाठी किंवा बरेचशा चांगल्या चांगल्या प्रेडिक्शन्स करण्यासाठी याचा नक्की वापर होऊ शकतो. नेमकं काम कसं चालतं त्याच्या, म्हणजे त्याला काही कमांड दिलेल्या असतात किंवा काय? खरं तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनी एआय अनुभवलेला असतो. म्हणजे आता आपण लहानपणी आता आपल्याला आई बाबा कदाचित मला आई म्हणायचं आ ई किंवा बा बा असं शिकवलं जाईल, पण त्याच्या पुढे वाक्य कशी बनवायची, कसं बोलायचं हे आपण काही मुलांना शिकवत नाही किंवा चालायला कसं लागायचं ते आपले आपण शिकायला लागलेले आहेत. मग आता थोडासा आपण असा विचार केला की हे कसं काय शिकले, तर मग आपल्याला कळायला लागतं की ते आजूबाजूला सगळ्या गोष्टी बघत होते, त्याचं विश्लेषण त्यांचा मेंदू करत होता आणि त्या विश्लेषणांवरतून आधारित त्यांना हे समजत होतं. म्हणजे त्यांना हे कळतं की मी कुठला हट्ट केल्यानंतर तो पूर्ण होणार आहे आणि कुठला हट्ट केला की आई फटका देणार आहे. त्यामुळे कोणासमोर कसं वागायचं हे ते आपली बुद्धिमत्ता वापरून करायला लागतात. तर आता समजा आपल्याला संगणकाला असंच शिकवायचंय की अच्छा ही सिच्युएशन आहे तर तू कसं वागशील, तर त्यासाठी आपण काय करणार, त्या संगणकाला डोळे देणार आणि कान देणार. मग त्याचे डोळे आणि कान म्हणजे काय, तर आपण हे सगळा जो डेटा तयार करतो किंवा मिळवतो तो सगळा डेटा त्या संगणकाला आपण देतो. म्हणजे आता ChatGPT जे काय आपण अलीकडे ऐकतो मुलं निबंध लिहितात उदाहरण म्हणून, तर आता ChatGPTला हा निबंध लिहिणं का बरं जमतं, तर त्यांनी खूप सगळे असे निबंध पाहून ठेवले आणि अच्छा ह्याच्यामध्ये असं असलं की असं करायचं हे स्वतः शिकलं आणि साठवून ठेवले त्यांनी त्याच्याकडे, साठवून ठेवलं. तर ते विश्लेषण करण्यासाठी आपण त्यांना अल्गोरिदम्स दिले, त्याची आपण म्हणतो की एआयची मॉडेल्स तयार झाली. पण या सगळ्यासाठी महत्वाचं काय आहे तर खूप सगळा डेटा असणं, खूप सगळी माहिती असणं आणि त्या माहितीवरती ते अल्गोरिदम असतात. तर मानवी मन किंवा रादर मानवी मेंदू हा आपल्या डोळ्यांच्या मार्फत, कानाच्या मार्फत ह्या सगळ्या गोष्टी मिळवत असतो आणि आपल्या मेंदूमध्ये, मेमरीमध्ये त्याचा साठवण करून ठेवत असतो. त्याच्यावर आपल्या मेंदूचेच अल्गोरिदम रन करून त्याच्यातनं निष्कर्ष काढतो. आता जसं एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष मी वेगळ्या पद्धतीने काढीन, तुम्ही वेगळ्या पद्धतीने काढाल, ते मॉडेल वेगवेगळं आहे. तसंच एआय थ्रू पण होऊ शकतं. म्हणजे एआयचा जसा चांगला वापर आहे तर मॉडेल बदललं तर त्याचा वाईट वापरही होणार आहे. बरोबर. तर त्यामुळे त्याला आपण काय माहिती देतो, कुठलं मॉडेल रन करतो याच्यावरती एआय काम करतं. संगणकाविषयीची बेसिक किंवा मूलभूत साक्षरता म्हणजे काय, म्हणजे ईमेल करणं, उत्तर देणं, काहीतरी शोध घेणं. हो, म्हणजे पूर्वी आपण म्हणू तर तसं आहे की या गोष्टी तुम्हाला करता येतात संगणकाचा वापर करून. अलीकडे मी जसं मगाशी म्हटलं की सुरक्षित वापर हे तितकंच गरजेचं आहे आणि जर मला सुरक्षित वापर करायचा असेल तर मला त्याच्यामधले फायदे तोटे माहिती पाहिजे. म्हणजे जसं गाडी शिकत असलो आपण तर आपण म्हणतो अच्छा ब्रेक नाही लागला तर काय करायचं, तर अच्छा मी ही कीज बंद करून टाकीन किंवा वेगवेगळे असतील जे आपण शिकत असताना गोष्टी करतो. तर तसंच संगणकाबद्दलही छोटी माहिती आपल्याला असली पाहिजे. आता संगणक म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये हार्डवेअर असतं, म्हणजे जिथे आपण काहीतरी म्हणतो की कंट्रोलर आहे, मेमरी आहे, त्याच्यामध्ये टायमर आहे, एकमेकांशी बोलण्यासाठी काहीतरी बसेस आहेत किंवा चॅनल्स आहेत. दुसरं त्याच्यावरती ह्या सगळ्या हार्डवेअरशी बोलण्यासाठी एक ऑपरेटिंग सिस्टीम असते जी डायरेक्टली तत्परतेने ह्या सगळ्यांना कमांड्स देत असते किंवा सांगत असते हे करा, हे नाही करायचंय. कंट्रोलिंग कम्प्लिटली त्या ऑपरेटिंग सिस्टीम्सकडे असतं. त्याच्यावरती आता जेव्हा आपण एखादं ॲप्लिकेशन डेव्हलप करतो, आज आपण मोबाईलमध्ये जी ॲप्लिकेशन्स करतो तर त्याच्यासाठी आणखीन काही दुसरी ॲप्लिकेशन्स असतात. म्हणजे ह्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या वर आम्ही ॲप्लिकेशन सर्व्हर लावत असतो किंवा आणखीनही बरेच आम्ही वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरत असतो आणि त्याच्यावर आपण ते ॲप्लिकेशन तयार करतो. आता सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेला एखादा सायबर अटॅक होतो त्यावेळेला तो अटॅक फक्त तुमच्या ॲप्लिकेशनवर नाही होणार. कदाचित ज्या त्रुटी तुमच्या ह्या पूर्ण स्टॅकमध्ये आहेत, जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी ॲप्लिकेशन सर्व्हर आहेत, यांच्यामधल्या त्रुटीसुद्धा तुम्हाला
धोक्यात आणू शकतात बरं, किंवा तोट्यात आणू शकतात. तर ज्यावेळेला एखादा सायबर अटॅक होतो त्यावेळेला आपण नेहमी लक्षात घेतो की आपण काय नाही करायचं. तर त्याचप्रमाणे इथे लक्षात ठेवायचं की कधी कधी तुम्हाला मेसेज येतो ह्याचा अपग्रेड आलाय, त्याचा अपग्रेड आलाय, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर तसं न करता त्यांना अपग्रेड करायचं. कारण ह्या ज्या काही त्रुटी त्यांना कळलेल्या असतात की अच्छा हे राहिलंय, तर ते पुढच्या व्हर्जनमध्ये तिथे आलेलं असतं. आणि म्हणून ज्या वेळेला मी म्हणते आहे की सुरक्षित वापर करायचा, त्यावेळेला हे जाणून घ्यायचं की मोबाईल म्हणजे काय. तर त्याच्यावरती आपण म्हणतो हा अँड्रॉइडचा मोबाईल द्या किंवा ॲपलचा मोबाईल द्या. पण अँड्रॉइड म्हणजे काय, तर ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये नवीन नवीन फीचर्स येतील, तर ती प्रत्येक वेळेला आपण अपग्रेड करत राहणं. त्याचं नवीन व्हर्जन आलं की ते, मग त्याबरोबर तुमचे ब्राउझर्स आहेत, म्हणजे तुम्ही वेगवेगळे ब्राउझर वापरता. क्रोम असेल, एज असेल, मोझिला असेल, सफारी असतील, अनेक ब्राउझर्स आहेत. तर कुठले वापरता आहात, जे काही तुम्ही वापरता त्या ॲप्लिकेशनचं लेटेस्ट व्हर्जन तुम्ही डाउनलोड करा आणि अप्लाय करा. त्यामुळे तुम्ही सुरक्षितपणे सुरक्षित त्या वापर. गोष्टीचा वापर करू शकता. ईमेल आणि या करण्याव्यतिरिक्त हे तर आपण शिकू शकतो. म्हणजे एखादं लेटर कसं तयार करायचं किंवा ईमेल कशी करायची, मी त्याचा प्रिंट कसा घ्यायचा, जसं फोटो कसे काढायचे, मग ते एखाद्या डॉक्युमेंटमध्ये घालायचे कसे, या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या गरजेनुसार आपण शिकू शकतो. पण मला असं वाटतं की आज प्रत्येकाला मोबाईलचा वापर कसा करायचा, आणि मोबाईलमधली वेगवेगळी ॲप्लिकेशन्स आहेत. जसं पेमेंट आहे, तर ते पेमेंट करताना काय काय काळजी घ्यायची आणि त्या पेमेंटचा वापर कसा करायचा, OTP म्हणजे काय आणि तो कसा आणि कुठे वापरायचा, तर मेल करताना काय काळजी घ्यायची हे शिकणंही तितकंच गरजेचं आहे जितकं अच्छा हे केलं की सेंड केलं की माझा मेसेज जातो याच्या पुढे जाऊन. बरोबर. म्हणजे हे शस्त्र म्हटलं तर दुधारी आहे. खरंय. हां, म्हणजे विज्ञान शाप की वरदान आपण म्हणतो, तर ते वरदान आहे हे निश्चित, पण आपल्याला ते जपून वापरायला हवं. आणि ती काळजी नाही घेतली तर अनेकदा आपण वाचतो, ऐकतो की मोठे आर्थिक घोटाळे सुद्धा यातून होऊ निर्माण शकतात. होतात. अगदीच. तर कारण बहुतेक वेळेला ज्या वेळेला असे आर्थिक घोटाळे तयार केले जातात, म्हणजे जिथे आपला उद्देश नसतो की मला हे असं फ्रॉड करायचंय, पण कोणीतरी तुमच्यावरती अटॅक करतं, त्याचा वापर करून घेऊ शकतं. तर मला असं वाटतं की जेवढं आपल्याला माहिती असेल तेवढी आपल्याला भीती कमी वाटते. हां हां अदरवाईज आपल्याला नेहमी वाटत जातं अरे हे नवीन आहे तंत्रज्ञान, मला नाही माहिती, त्यामुळे मी जास्त घाबरते. म्हणून तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याचदा हे सायबर अटॅक्स म्हाताऱ्या लोकांवरती ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांबद्दल होता किंवा इव्हन 50च्या पुढच्या. त्याचं कारण असं आहे की आपण अगदी बालपणापासून या गोष्टी नाही पाहिलेल्या, त्यामुळे त्याच्याबद्दल एक भीती मनात आहे. अरे आपल्याला हे कळत नाही, त्यामुळे कोणी आपल्याला फोन करून सांगितलं आणि गोड आवाजात की नाही नाही हा धोका आहे, आत्ताच्या आत्ता करा, तर आपण घाबरतो आणि ती गोष्ट करतो. तर ही तंत्रज्ञानाची त्रुटी नसून ही आपल्या मानसिक त्रुटी आहे. ती आपल्या माहितीचा अभाव आहे, माहितीचा अभाव आहे. आणि म्हणूनच कुठेतरी जे आपल्याला कॉन्फिडन्स येतो तो येत नाही आपल्याला त्याच्यामुळे, तर तो अभाव आहे हा. आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधपणे ते करावे लागतात. जसं आपल्याला नेहमी एक SMS येत असतो की OTP हा कुणाशी शेअर करू नका, किंवा तुमचा असा अकाउंट नंबर वगैरे असा आम्ही फोनवर विचारणार नाही, त्यामुळे सांगू नका. या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी पाळल्या पाहिजे. अगदीच. आणि खरं तर कित्येकदा ना, म्हणजे आमच्याकडनंही होतंच, जरी आम्ही या तंत्रज्ञानाच्याच क्षेत्रामध्ये असलो तरी पण, की घाई गडबडमध्ये आणि बऱ्याचदा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं जातोय, कुठेतरी बसमध्ये आहोत, इकडे आहोत तिकडे आहोत, जाता जाता आपण मोबाईलचा खूप जास्ती वापर करतो आणि त्यामुळे चुका होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचे जेव्हा करता त्यावेळेला शांतपणे एका जागी बसा, डोकं शांत ठेवून ते व्यवहार करा. कुठल्याही गोष्टीचं प्रेशर घेऊ नका. एखाद्या तुमच्या ॲक्शननी जगबुडी होणार नाहीये, आणि ती झाली, तू घाईघाईत केली तर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे तिथे शांत राहणं गरजेचं असतं. आणि थोडंसं जे कुठलं ॲप तुम्ही वापरणार असाल त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घ्या. अलीकडे आपण बऱ्याच गोष्टी सर्च करतो, तर त्या सर्च करताना आपल्याला ही माहिती मिळू शकते. आणि बरेच मी आता बघितलेत नागरिक जे यूट्यूबचा वापर करून माहिती मिळवतात, आणि ती खूप छान आहे. पण ज्या वेळेला त्याचा तुम्ही वापर करणार असाल तेव्हा शांतपणे तुमच्या मेंदूला पण विचारा. म्हणजे प्रत्येक वेळेला ते कृत्रिम बुद्धिमत्तेवरती अवलंबून राहू नका. तुमच्या मेंदूला विचारा, हे खरंच बरोबर वाटतंय का मला, की हे असं होऊ शकतं का, आणि नसेल तर विचारा तुमच्या सगळ्या सोयऱ्यांना, मित्रांना, नातवंडांना, ते सांगतील तुम्हाला की हे कसं काम करतं. बरोबर. मग ते तुम्हाला पटू शकेल. कारण मुळात ही माहिती
त्या संगणकाला देणारा सुद्धा माणूस आहे आणि त्यामुळे त्याचा हेतू काय असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एक्झॅक्टली, सगळीच माहिती खरी असेल असं मानून चालणार नाही. अजिबातच नाही. हां. पण त्यामुळे योग्य ती माहिती शोधणं हे खरं तर म्हणजे मी अलीकडे म्हणेन संगणक साक्षरता म्हणजे मला खऱ्या आणि खोट्याची ओळख करून घेणं हे जास्त गरजेचं असेल. बरोबर. शिक्षणाला वयाचं बंधन नाही असं आपण म्हणतो आणि त्याप्रमाणे आपल्या घरातल्या मोठ्या माणसांनी सुद्धा संगणकाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतलंय. मोबाईलवरून बऱ्याच गोष्टी ऐकणं, माहिती ऐकणं, कोणाच्या मुलाखती ऐकणं, हे सगळं ही मंडळी अगदी सहजतेने करत असतात. आता त्यांना याच्या पुढचा टप्पा म्हणून तुम्ही काय सांगाल? आत्ता थोडीशी त्यांना भीती वाटते की आपण हे करतो ते बरोबर आहे की नाही, पण मी खरं तर बघितलंय की त्यांच्या मनामध्ये जास्त कुतूहल आहे. म्हणजे कदाचित ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कमी करून खरोखरच त्यांची योग्य बुद्धिमत्ता जास्त वापरतात. त्यामुळे त्यांनी ते नक्कीच वापर करावा. फक्त करताना जर शक्य असेल तर नातवंड असतील किंवा हे त्यांच्याकडनं शिकून घ्यावं. कारण कधी कधी त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात आणि मुख्यत्वे करून जर ते पैशाचे व्यवहार करत असतील तर. अदरवाईज जी माहिती मिळते ती खूप चांगली आहे आणि त्याचा वापर करून त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी प्रयत्न करायला हरकत नाही. म्हणजे मी तर म्हणेन की पूर्वी आपण वेगवेगळ्या भाषा शिकायचो आणि ती नवीन भाषा शिकताना आपल्याला मजा यायची. आता भाषांच्या बरोबर कुठली तरी संगणकीय भाषा सुद्धा वृद्ध लोक शिकून कदाचित चांगला नवीन प्रोग्राम तयार करू शकतात. किंवा आता आपण अलीकडे बघतो की वेगवेगळी ॲप्स तयार होतात, तर त्यासाठी बरेचसे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. काही वृद्ध लोक त्यांच्या गरजा कदाचित आपल्याला तितक्या चांगल्या समजणार नाहीत, पण ते स्वतःसाठी असे प्लॅटफॉर्म्स तयार करू शकतात. आपले ग्रुप्स तयार करून त्याच्यावरती याच्यावर भाषणं किंवा डिस्कशन्स करू शकतात, एकमेकांबरोबर चर्चा करू शकतात आणि त्याच्यामधनं जे बाहेर येईल ते कदाचित यंग जनरेशनला सांगून की ह्या आमच्या गरजा आहेत आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी तयार करून द्या असंही होऊ शकतं. किंवा कदाचित ते स्वतःही असं काहीतरी तयार करू शकतात. तर मला असं अजिबातच वाटत नाही की वयाचं त्यांना बंधन आहे. तंत्रज्ञान थोडंसं नवीन आहे, पण प्रत्येक वेळेलाच काही ना काहीतरी नवीन येत गेलंय, तर ते नक्कीच शिकू शकतात. बरोबर. आणि आता काही वेळेला घरातली मोठी माणसं आपल्याला सांगतात असं असं आलंय हा कम्प्युटरवर, खरं आहे, तू चेक कर. असं अगदीच. म्हणजे माझे सासरे आहेत किंवा माझे वडील मला बऱ्याचदा सांगतात, अगं हे आलेलं आहे, ह्याचा काय अर्थ किंवा हे कसं करायचं. आणि मला ती स्कीम सुद्धा माहीत नसते. पण अलीकडे बऱ्याचशा आपल्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात त्या या लोकांना जास्त चांगल्या माहिती आहेत माझ्यापेक्षाही. आणि खरंच चांगलं आहे. म्हणजे मला उलटं वाटतं की याचा योग्य वापर ते जास्त करतायत. बरोबर. संगणकामुळे आपल्या जगण्याचा दर्जा सुधारणं किंवा क्वालिटी लाईफ एन्हान्स करणं हे कशा प्रकारे घडतंय? आता काही गोष्टी आपण जसं म्हटलं की रोबो आलेत किंवा आपल्याकडे डिशवॉशर आला, तर जी गोष्ट मला फिजिकली करायला लागायची, प्रत्यक्षात आपण मेहनत घेऊन कपडे घासून घासून करायचो किंवा भांडी घासा, या गोष्टी खरं तर तशा बघायला गेल्या तर मला काही स्किल खूप जास्ती लागत नव्हतं. पण शारीरिक मेहनत खूप त्याच्यामध्ये होती, ज्याने आपण थकून जायचो, आपलं आयुर्मान पण कमी व्हायचं. त्या आता सगळ्या गोष्टी आपल्याला संगणकीय अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमांमधनं उपलब्ध झाल्यात. त्यामुळे आपला लाईफस्टाईल असं आपण जर म्हटलं तर ते चांगलं किंवा उच्च दर्जाचं व्हायला लागलंच आहे. आता छोटंसं उदाहरण आहे, म्हणजे आपण एखाद्या घरात गेलं की आपल्याला वाटतं हा काय छान पेंट आहे. पूर्वी आपल्याला हाच पेंट कुठला लावायचा, कसा लावायचा, या सगळ्यासाठी तिथे जाऊन फक्त जो रंगारी असेल तोच ते काम करू शकेल अशा प्रकारची परिस्थिती होती. अलीकडे आपण बघायला गेलो तर तंत्रज्ञानाचा वापर करून ते आपल्याला दाखवतात, तुम्ही जर इथे हा रंग लावलात तर हे असं दिसणार आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी कपाट केलं तर ते तुमचं घर कसं दिसेल. या दृष्टीने बघायला गेलं तर माझी लाईफस्टाईल इम्प्रूव्हच झाली, माझा खर्च कमी झालाय. म्हणजे ह्या ज्या सगळ्या मी अदरवाईज प्रयत्न केला असता, पैसे घातले असते, घरात आणलं असतं, मग म्हटलं असतं अरे यार हे नाही छान दिसत आहे आता, तर हा मला फेकून द्यायला लागणार होतं किंवा तडजोड करायला लागली असती. ती तडजोड आता मला करायला नाही लागत. आता आपलं राहणीमान बदलतंय आणि आपल्याला ज्या राहणीमानाची इच्छा होती ते सहजतेने पूर्ण होतंय. म्हणजे अलीकडे आपली स्वप्न पूर्ण करायला हे संगणकीय आयुष्य किंवा संगणकीय तंत्रज्ञान आपल्याला खूप जास्त मदत करते. म्हणजे आता मी पूर्वी जसं आपण सायबर सिक्युरिटीच्या बद्दल बोलतो की सोशल मीडियाचे धोके, पूर्वी आपल्याला हिरोईन्स जे असे सारखे त्यांचे फोटोज दाखवायचे, त्यांनी आपल्याला खूप वाटायचं किती ग्लॅमरस आहे किंवा किती छान आहे. पण आता आपलेच मोबाईल आपल्याला आपलेच फोटो तितकेच सुंदर काढून दाखवतं. त्यावेळेला जे समाधान मिळतं
किंवा आपण आपल्याला जशी हवी होती तशी जीवनशैली, राहणीमान आपण अनुभवू शकतो. हे या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे आणि ते लोकांना दाखवूही शकतोय. म्हणजे आता असं गरज पडत नाही की मला कुठल्या तरी मीडियातल्या लोकांची मदत पाहिजे. आता सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्यामुळे हे सगळं माझ्या आवाक्यात आलंय. संगणकाच्या बाबतीतला एक जुना आक्षेप म्हणजे की आता याच्यामुळे आपण पाढे आपले, हो, तोंडी हिशोब, गोष्टी लक्षात ठेवणं हे विसरू शकू, अशी एक भीती निर्माण झाली की मेंदूचा वापर आपला कमी तर होणार नाही ना, का पद्धत बदलेल काय? थोडासा वापर कमी होतोय हे खरं आहे, कारण बऱ्याचदा आता फोन नंबर आपण पूर्वी सहजतेने लक्षात ठेवू शकायचो, पण ते आता आपण लक्षात ठेवत नाही. पण आता त्याचाच दुसरी बाजू पण आहे. म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एकीकडे आपल्याला वाटतंय की आपल्या मेंदूचा वापर आपण कमी करतोय का, किंवा आपली जी स्मरणशक्ती होती ती कमी होतीये का. तर आपली स्मरणशक्ती होती तितकीच आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय घालत होतो हे कदाचित बदलतंय. म्हणजे पूर्वी आपण पाढे घालायचो आणि त्याचं बेरजा वजाबाक्या किंवा कुठलंही गणित करण्यासाठी त्याचा वापर करायचो. आता कदाचित ते संगणकाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सहज शक्य होत आहे. पण आता ही इलेक्ट्रॉनिक माध्यमं मी कशी वापरायची, त्याचा नवीन नवीन वापर मी कसा करून घ्यायचा, आणि आता ते जर बिघडलं तर ते मी रिपेअर कसं करायचं, अशी वेगळी वेगळी संधी मला खरं तर आहे. म्हणजे माझ्या मेंदूमध्ये आता मी फक्त माझ्या प्रदेशातले किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांचे वाढदिवस न लक्षात ठेवता मी आता वर्षाचे 365 दिवस काय काय असतं हे लक्षात ठेवायला लागले. किंवा जगामध्ये कुठल्या घटना कुठे घडतायत त्या पूर्वी मला 15 दिवसांनी कळायच्या, आज मला लगेच कळलेल्या असतात आणि माझा मेंदू त्याच्यावरतून विश्लेषण करायला लागला. माझा मेंदू अलीकडे इतरांना सांगू शकतो. म्हणजे आता खरं तर आपण बऱ्याचदा बऱ्याच गोष्टींवरती कमेंट करतो, पण त्या आता जास्त स्वाभाविकपणे जास्त योग्य असायला लागल्यात. म्हणजे मी म्हणेन कारण मला जास्त माहिती मिळायला लागली. तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की सुरक्षित वापर करता आला पाहिजे. त्याच्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे अँटीव्हायरस. हे नेमकं काय असतं? आता सुरक्षित वापर करताना एक्स्पेशली संगणकाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, आपण बऱ्याचदा ऐकतो की लोक म्हणजे आपल्याकडे आपणहून ऍप्लिकेशन्स डाउनलोड करतो, पण कधी कधी त्याच्यामध्ये काहीतरी एक व्हायरस म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन होतं, तसं आपला मोबाईल किंवा संगणक हा इन्फेक्ट होतो. आणि तो इन्फेक्ट बाहेरचं काहीतरी आल्यामुळे होतो. जसं आपल्या खाण्यापिण्यातनं आपण काहीतरी टाकलं तर ते आता आपण खाण्यापिण्यातनं टाकण्यासाठी औषधं घेतो, तर तसंच संगणकाला किंवा आपल्या मोबाईलला काहीतरी औषध पाहिजे, किंवा असं कोणीतरी केलं पाहिजे, डॉक्टर पाहिजे जो म्हणेल की इथे बाधा झाली आहे, हा व्हायरल इन्फेक्शन आहे आणि तो व्हायरस काढून टाकला गेला पाहिजे. तर तो व्हायरस काढण्यासाठी अँटीव्हायरस म्हणजे जे काय तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे ते काढून टाकण्यासाठी, म्हणजे अँटीव्हायरस ते डिटेक्ट करतो की अच्छा ह्या ॲप्लिकेशनमध्ये हे काहीतरी वेगळं झालंय जे खरं तर या ॲप्लिकेशनचा भाग नाहीये आणि म्हणून ते काढून टाकलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी ते सॉफ्टवेअर तयार गरजेचं असतं. बरोबर. आणि कसं आहे, कधी कधी काय होतं ना, आता आपण इंटरनेटचा वापर करतो, तर त्यामुळे एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जाताना किंवा इंटरनेटवरतून आपण काही डाउनलोड करताना काही जास्ती गोष्टी डाउनलोड केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आपण जे डाउनलोड करतोय ते सुरक्षित आहे की नाही हे अँटीव्हायरस चेक करू शकतं. आणि म्हणून पूर्वी आपण फक्त कम्प्युटरवरती अँटीव्हायरस ठेवायचो किंवा संगणकांवरती अँटीव्हायरस ठेवायचो. आज आपण वापर मोबाईलचा अधिक करतोय, तर मोबाईलवरती पण आपला एक अँटीव्हायरस असणं गरजेचं आहे. कारण अलीकडे आपली बहुतेक सगळी माहिती ही आपल्या मोबाईलवर आहे. मग ती इथून बाहेर तर जात नाहीये ना, कोणी ती चोरत नाहीये ना, हे पाहणारं कोणीतरी पाहिजे आणि म्हणून आपल्याला एक अँटीव्हायरस पाहिजे. बरं. तर तो मोबाईलमध्ये सुद्धा घेणं गरजेचं आहे. हो, म्हणजे आपण त्याला खरं तर कवच म्हणूया. म्हणजे अँटीव्हायरस हे त्याचं सायंटिफिक नाव झालं, पण खरं तर ते आपल्याला सुरक्षा कवच आहे की जे आपल्याला आपल्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स पासून, कुठल्याही होणाऱ्या इन्फेक्शन पासून त्या मोबाईलला वाचवणार असतं. संगणकावरती एकूण अफाट माहिती आहे इंटरनेटच्या मदतीने आलेली, साठवलेली, पण त्याचबरोबर याच्या काही मर्यादा सुद्धा असतील ना? पूर्वी म्हणाला असतात तर मी म्हणाले असते की हो, खूप सगळ्या मर्यादा जाणवत आहेत, पण अलीकडे शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने त्याचा वापर केलाय, आपण बघतोय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा वापर व्हायला लागलाय. तर मला अलीकडे वाटतं की द स्काय इज द लिमिट. म्हणजे इतका वापर अगदीच अमर्याद आहे. आणि माझ्या मते त्याला सीमित करणं म्हणजे फक्त आपली जी काय इमॅजिनेशन पॉवर आहे
ती त्याला थांबवू शकते किंवा तेच त्याचं क्षितिज आहे. हा. पण ते क्षितिज वाढू शकतं जसजसा तुमचा विचार बदलेल, जसजसं तुम्हाला वाटेल की अच्छा मी ह्याचा असाही वापर करू शकते, मी त्याच्या मर्यादा वाढवत जाणार. त्यामुळे मला असं वाटत नाहीये की आता संगणकाला त्या दृष्टीने मर्यादा आहेत. जसं आपण मगाशी म्हणत होतो की AI हा. जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेने कदाचित आपलं मानवी आयुष्य व्यापलं जात आहे, तो धोका संभवतोय आणि खरोखर ते तसंच आहे. कारण तो धोका वाढत जाईल जर आपण तिथे त्याला सीमित नाही केलं तर त्याची व्याप्ती अमर्याद असेल. म्हणजे जी मानवी कौशल्य आहेत मूलभूत किंवा सर्जनशीलता आहे आपली, ती आपण जपणं गरजेचं आहे. आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे पुन्हा एकदा सुरक्षित वापर मी त्यासाठी म्हणेन, जसं आपण हे जनरेटिव्ह AI म्हटलेलं आहे, तर त्याच्यात गैरवापर जास्त केला जातोय त्याचा. तर आपण त्याचा वापर कशासाठी करतो, विधायक कामासाठी करतो का धोकादायक कामासाठी करतो, विध्वंसक कामासाठी करतो, हे केवळ आपलाच मेंदू डिसाईड करेल. आणि त्यामुळे त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या केवळ आपण आणि आपणच ठरवू शकतो. बरोबर. या संगणकाची मुळात आपल्याकडे निर्मिती जी झाली ती गरजेपोटी झाली आणि आता त्याची मात्र आणखी नवनवीन रूपं आलेली आहेत. खरंय. त्याविषयी थोडं सांगा ना. एक छोटीशी गोष्ट सांगते. संगणकाचा जसा शोध लागला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला, हा शोध लागला संगणकाचा, त्यावेळेला त्याच्यावरती एक सुंदर चित्रपट आहे. ॲलन ट्युरिंग यांच्या जीवनावरचा आहे तो. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला काय होत होतं की जर्मन्स एकमेकांना मेसेजेस पाठवायचे की दुसऱ्या दिवशी काय युद्ध करायचे किंवा काय. अर्थातच आपल्याला माहिती आहे की कुठल्याही अशा संरक्षक गोष्टींमध्ये एन्क्रिप्टेड लँग्वेज वापरली जाते, कोडिंग केलं जातं. तर तसं ते पाठवायचे आणि त्यावेळेला ब्रिटिश ते डिक्रिप्ट करायचा प्रयत्न करत होते की यांना म्हणायचं काय आहे. तर तेव्हा अशी खूप सगळी लोक एकत्र बसलेली असायची. चित्रपटाचं नाव आहे इमिटेशन गेम्स म्हणून. अच्छा. तर त्यावेळेला ते सगळे ते प्रयत्न करायचे की अच्छा A कुठे आहे, B कुठे आहे, C कुठे आहे, आणि मग त्याच्यावरतून त्या वाक्याचा अर्थ लावायचा. बऱ्याचदा रात्रीपर्यंत बसून काहीतरी अर्थ निघायचा, तोपर्यंत रात्री 12 वाजता परत ABCDच्या व्याख्या बदललेल्या असायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्याने सुरुवात करायला लागायची. ज्यावेळेला माणसं बसायची त्यामुळे हे येणारं जे यश होतं हे लिमिटेड होतं, सीमित होतं. त्यावेळेला ॲलन ट्युरिंग यांनी एक मशीन तयार करायचा प्रयत्न केला जे हे सगळं डिकोड करू शकेल. आणि त्यांनी काय केलं, हे जे आपण मगाशी म्हणत होतो की आपल्याकडे खूप सगळी माहिती आहे, त्याचं अनालिसिस करायचं आहे. ॲलन ट्युरिंगनी तीच माहिती वापरून लक्षात आलं की या मेसेजेसमध्ये रोज सकाळी एक जो मेसेज जातो त्याच्यात गुड मॉर्निंग रिलेटेड काहीतरी असतं. त्यामुळे त्यांना गुड मॉर्निंगचे ते जे काय कॅरेक्टर्स आहेत त्याला काय वापरतायत हे कळायला लागलं की त्या दिवशीच्या सकाळच्या मेसेजमधनं मला ही माहिती मिळते. त्यांना नंतर लक्षात आलं की सगळ्या मेसेजमध्ये शेवटी एक काहीतरी कॉमन गोष्ट असते आणि त्यांच्यानंतर ती लक्षात आली की बहुतेक ही हे हिटलर आहे. मग हे हिटलरवरतून त्यांना उरलेली कॅरेक्टर्स कळायला लागली आणि मग त्याचा वापर ते करून संगणकाद्वारे काही मिनिटांच्या आत सगळे मेसेजेस डिक्रिप्ट करायला शिकले. अच्छा. तर असा तो ॲलन ट्युरिंगचं ट्युरिंग मशीन नावाचं पहिलं जे सुरुवात झाली, हे AI म्हणा किंवा संगणक म्हणा, त्याला ती सुरुवात झाली. आता पूर्वी कसं होतं की संगणक म्हणजे आपल्या घरी एक मोठा असा कम्प्युटर येऊन थांबायचा आणि त्याच्यावरती जी काय ॲप्लिकेशन्स असायची ती फक्त त्या PCवरतीच चालायची. त्याला PC असंच म्हटलं जायचं, म्हणजे प्रोग्राम आहे. आधी सुरुवातीला तर त्याच्याहीपेक्षा एक कार्ड घातलं जायचं आतमध्ये एक प्रोग्राम करून, मग ते घालून ठेवायचं आणि तुम्ही चहा पिऊन या, जेवून या, काही तासांनी त्याचं आउटपुट त्यामध्ये यायचं. मग नंतर लक्षात यायचं अरे मी ही चूक केली, पुन्हा ते कार्ड तयार करा, पुन्हा घाला आणि पुन्हा तितकाच वेळ जाऊन दिला जायचा. त्यानंतर आले संगणक, म्हणजे जे प्रोग्रॅमिंग कम्प्युटर जे आपल्या घरामध्ये यायला लागले. मग हळूहळू त्याचं रूप बदलत गेलं. आता आपल्या लक्षात आलं की फक्त एवढ्यापुरतंच नको, मर्यादित आपण एकमेकांशी बोलूया. मग हे कम्प्युटर्स किंवा संगणक एकमेकांशी बोलायला लागले. मग आलं की या संगणकांपेक्षा मोठा आपल्याला एक संगणक पाहिजे आणि ज्याला म्हणतात सर्व्हर. ॲक्च्युली मी सिडॅकमधनं आहे आणि मला सांगायला आवडेल की आपल्या देशासाठी महासंगणक पहिला सिडॅकने डेव्हलप केला होता, ज्याला परम कम्प्युटर म्हणून आपण म्हणतो. तर तसा सर्व्हर हा वापरला जायला लागला, ज्याच्यामध्ये खूप सगळा डेटा असतो आणि ज्याच्यावरती डिसिजन घेण्याची क्षमता जास्त असते, त्याला कम्प्युटिंग पॉवर असा. मग हळूहळू झालं की फक्त आपण माहिती एकाच मशीनमध्ये कशाला ठेवायची, आपण असं करू शकतो का की माझं मशीन छोटं असलं तरी चालेल पण मला कुठूनही ते वापरता यायला पाहिजे. मग क्लाउड अशी कन्सेप्ट तयार आली की एकाच ठिकाणी कुठेतरी हे सगळे संगणक ठेवायचे आणि त्याचा वापर अनेक लोकांनी करायचा. सो आत्ता आपण जे बघतो
आम्ही त्याला क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर असं म्हणतो. तर ते जे क्लाउड आहे हाही पार्ट ऑफ संगणक आहे. आणि आता पुढे जातोय आपण. आता पुढे आपण आपला संगणक छोटा छोटा होत गेला, मोबाईल आहेत, उद्या आपल्या हातामध्ये जे स्मार्ट वॉच असतात किंवा IoT डिव्हायसेस आहेत. अलीकडे सगळीकडे आपल्या घरामध्ये टाळी वाजवली की बंद होतील किंवा आपण घरी यायच्या आधी AC ऑन करणार असतो. हे सगळं तयार व्हायला जे लागणार आहे, तर तसं IoT तंत्रज्ञान यायला लागले आणि आता याच्या पुढची स्टेज तयार होतीये. आता आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्वांटम कम्प्युटर या नवीन तंत्रज्ञानावरती काम सुरू झालंय. तर संगणक खूप मोठा ट्रॅव्हल करून किंवा प्रवास करून आता वेगळ्या विश्वात जायच्या तयारीमध्ये आहे. हा संगणकाचा प्रवास आहे असं मी म्हणेन. संगणक हा खरोखरच सर्वव्यापी कसा आहे हे आज डॉक्टर पद्मजा जोशी यांच्याशी झालेल्या या गप्पांमधून आपल्या लक्षात आलं असेल. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत, अत्यंत उपयुक्त अशी. आपण इथे आलात आणि संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, सर्वव्यापी संगणक याविषयी डॉक्टर पद्मजा जोशी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.